सरकारी पैसा येतो कुठून आणि जातो कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. चला, आज आपण एका ताज्या सरकारी निर्णयाचा धागा पकडून या पैशाचा संपूर्ण प्रवासच बघूया. 5 कोटी रुपये, हो, तब्बल 5 कोटी. आकडा बघूनच वाटतं की हे पैसे नेमके कशासाठी आहेत. आणि हाच तर खरा प्रश्न आहे, नाही का, की हा पैसा आला कुठून, तो कुठे जाणार आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जिथे जायला हवा तिथेच पोचेल याची गॅरंटी काय. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करूया. तर या सगळ्याची सुरुवात झाली एका मोठ्या घोषणेपासून. ही जी रक्कम आहे ना, ती एका ऑफिशियल सरकारी ऑर्डरमधून, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो, त्यातून जाहीर झाली आहे. पण मग हा शासन निर्णय म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हा सरकारचा एक पक्का ऑफिशियल आदेश असतो. एक असा डॉक्युमेंट जो सांगतो की ओके, हे पैसे द्या किंवा हे काम आता सुरू करा. आणि हो, याला कायद्याचा पूर्ण सपोर्ट असतो. तर याच शासन निर्णयानुसार 11 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाराष्ट्र सरकारने वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड इथल्या गुरु मंदिराच्या विकासासाठी 5 कोटी रुपये मंजूर केले. म्हणजे बघा, काय, कुठे आणि किती, सगळं अगदी क्लिअर कट. पण थांबा, हे 5 कोटी रुपये म्हणजे पूर्ण गोष्ट नाहीये. हे तर फक्त एक ट्रेलर आहे असं समजा. खरा पिक्चर म्हणजे संपूर्ण प्रोजेक्ट तो नेमका काय आहे ते आता आपण बघूया. आणि इथेच सगळा खेळ आहे. हे जे 5 कोटी आहेत ना, ते फक्त पहिला हप्ता आहे. मुळात पहिल्या फेजसाठी जो टोटल प्रोजेक्ट मंजूर झालाय तो आहे तब्बल 50.5 कोटी रुपयांचा. म्हणजे विचार करा, ही तर फक्त सुरुवात आहे. आणि हो, हा निर्णय काही असाच अचानक घेतलेला नाहीये. यामागे एक प्रॉपर प्रोसेस फॉलो केली गेली आहे. बघा, सगळ्यात आधी मे 2025 मध्ये 50.5 कोटींच्या मूळ प्रोजेक्टला मान्यता मिळाली. मग सप्टेंबरमध्ये हे काम कोण करणार हे ठरलं. ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हणजेच PWD. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून फॉर्मल पत्रव्यवहार झाला. आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये हा पहिला हप्ता रिलीज झाला. म्हणजे सगळं कसं स्टेप बाय स्टेप आणि नियमाप्रमाणे झालंय. ओके, तर पैसे तर मंजूर झाले, पण सरकारच्या तिजोरीतून निघून ते थेट कामाच्या ठिकाणी पोचतात कसे? हा जो पैसाचा प्रवास आहे ना, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. चला बघूया. या प्रवासाला आहे ना, आपण एका रिले रेससारखं बघू शकतो. सगळ्यात आधी राज्याच्या नगरविकास विभागाने बॅटन म्हणजे हा निधी पुढे पास केला. तो उचलला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मग त्यांनी तो बॅटन दिला प्रत्यक्ष काम करणाऱ्या टीमला, म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाला. प्रत्येकाची भूमिका ठरलेली, प्रत्येकाची जबाबदारी फिक्स. आणि या रेसमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून प्रत्येकाचं काम काय आहे हे पण पक्कं ठरलेलं आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी आहेत कंट्रोलिंग ऑफिसर, म्हणजे ते पैशावर लक्ष ठेवतील. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आहे इम्प्लिमेंटिंग एजन्सी, म्हणजे जी टीम प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम पूर्ण करणार आहे. आता बघा, पैसा सरकारी आहे म्हटल्यावर तो कसाही वापरून नाही चालणार. त्यावर काही कडक नियम आणि अटी असणारच. तर मग ह्या निधीसोबत कोणत्या अटी आहेत ते बघूया. हे नियम म्हणजे एक प्रकारे पैशाभोवतीचं सेफ्टी कवच समजा. म्हणजे काय, तर प्रत्येक कामासाठी आधी टेक्निकल अप्रूव्हल घ्यावं लागेल. काम कोणाला द्यायचं यासाठीची टेंडर प्रक्रिया एकदम पारदर्शक हवी. आणि प्रत्येक रुपयाचा खर्च हा सरकारच्या फिनान्स डिपार्टमेंटच्या नियमाप्रमाणेच झाला पाहिजे. थोडक्यात काय, तर पैशाचा गैरवापर होऊ नये यासाठी ही सगळी काळजी घेतली जाते. आणि या सगळ्यावरचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काम पूर्ण झालं आणि पैसे खर्च झाले की जिल्हाधिकाऱ्यांना सरकारला एक युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं. याचा सरळ अर्थ असा की तुम्ही जो पैसा ज्या कामासाठी दिला होता तो त्याच कामासाठी व्यवस्थित वापरला गेला आहे याचा हा एक लेखी पुरावाच असतो. खप, तर पैसे मंजूर झाले, नियम ठरले, जबाबदाऱ्याही वाटून झाल्या. मग आता पुढे काय? या प्रोजेक्टचं पुढे काय होणार आणि ह्या सगळ्यातून आपल्याला काय कळतं ते बघूया. आता इथून पुढची स्टेप एकदम क्लिअर आहे. जिल्हाधिकारी सगळ्या प्रोसिजर्स पुन्हा एकदा चेक करतील आणि हा निधी कामासाठी PWDकडे देतील. एकदा का निधी त्यांच्याकडे पोचला की प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये? ते म्हणजे हा जो संपूर्ण शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र.government.in या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. म्हणजे कोणीही हा डॉक्युमेंट बघू शकतं, वाचू शकतं आणि सरकार काय करतंय यावर लक्ष ठेवू शकतं. यालाच म्हणतात ट्रान्सपरन्सी, म्हणजे पारदर्शकता. आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. आज जसा आपण या एका निधीचा प्रवास बघितला, तसंच आपल्या स्वतःच्या परिसरात होणाऱ्या सरकारी कामांवर लक्ष ठेवायला अशा पब्लिक डॉक्युमेंट्सचा वापर कसा करता येईल यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे.